5 राज्यांच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि एनडीएनं 3 राज्यांमध्ये विजय मिळवला। त्याचा जल्लोष मुंबईत देखील झाला। मोदी है तो मुमकिन है असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेत। तर दुसरीकडे 2 घटक पक्षांचा पराभव हा इंडिया आघाडीसाठी धक्का आहे। बघूयात। मोदी है तो मुमकिन है, मोदी है, मोदी है, पश्चिम बंगाल, आसाम आणि पुदुच्चेरी जिंकल्यानंतर मुंबईतही भाजपनं जल्लोष केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत मुंबईत भाजपच्या कार्यालयात आनंदोत्सव पाहायला मिळाला। मोदी है तो मुमकिन है म्हणत मुख्यमंत्र्यांनी विजयाचं श्रेय पंतप्रधान मोदींना दिलं। आजही देशामध्ये जनतेला एकच गोष्ट माहिती आहे आणि ती गोष्ट म्हणजे मोदी है तो मुमकिन है, मोदी है, मोदी है। पश्चिम बंगालमध्ये भाजपनं 200 पार करत 2/3 बहुमत मिळवलंय। बंगालमध्ये पहिल्यांदाच भाजपचं सरकार आलं, पण 92 लाख मतं डिलीट केल्यामुळे ममता बॅनर्जींचा पराभव झाल्याचा आरोप विरोधकांनी केला। केवळ परिवर्तन नाही, बंगालमध्ये महापरिवर्तन करून दाखवलं। परिवर्तन नाही, महापरिवर्तन। आणि ते इतकं की आता 2/3 मेजॉरिटी बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळते आहे। 92 लाख मतं तुम्ही ज्या पद्धतीने डिलीट केली पश्चिम बंगालमधून, 92 लाख हा त्याचाही परिणाम आहे। आणि जसं मी आज सकाळी सांगितलं, भारतीय जनता पक्ष हा ममता बॅनर्जींचा पराभव कधीच करू शकणार नाही पश्चिम बंगालमध्ये। पण भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोगाची युती झाली आणि त्या युतीमुळे हा पराभव झाला। आता हे जे निवडणूक आयुक्त आहेत ज्ञानेश कुमार, यांना त्या बदल्यात काय बक्षीस मिळत आहे याची आता आम्हाला प्रतीक्षा आहे। तृणमूल काँग्रेस किंवा DMK या दोन्ही महत्त्वाच्या देशातल्या इंडिया आघाडीतल्या पक्षांचा पराभव झालेला आहे। प्रथम दर्शनी जे आकडे दिसत आहेत त्यात भारतीय जनता पक्षाने प्रचंड मेहनत घेऊन हा विजय मिळवलेला आहे असं दिसतंय। मला स्थानिक तिथली परिस्थितीची माहिती नाही, आता हळूहळू तिथल्या माहित्या पुढे येतील। आज प्रथम दर्शनी त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे। पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विजय हा प्रचंड मोठा आहे। 15 वर्षात ममता बॅनर्जींनी बांगलादेशी घुसखोर आणि गुंडांना संरक्षण दिल्याचा आरोप झाला। भाजपच्या प्रचाराचा मुख्य मुद्दाच हा होता। भाजपला बहुमत मिळाल्यावरही फडणवीसांनी भारताला वाचवणारा विजय असल्याचं म्हटलंय। भारताला वाचवणारा हा विजय आहे। ज्या प्रकारे ममता दीदींच्या नेतृत्वातलं सरकार बांगलादेशमधनं घुसपैठीये बंगालमध्ये आणायचं आणि त्या ठिकाणून कागदपत्र बनवून संपूर्ण भारतामध्ये ते जायचे आणि संपूर्ण भारतामध्ये आमचा रोजगार तर ते खायचेच, पण त्याच वेळी भारताच्या एकतेला, अखंडतेला, सार्वभौमतेला, सुरक्षेला धोका निर्माण करायचे। एक प्रकारे बंगाल आओ जाओ घर तुम्हारा और पकाओ खाओ बिर्याणी तो मुर्गा हमारा अशा प्रकारचं सरकार हे त्या ठिकाणी ममता बॅनर्जींनी दिलं होतं। दिवा विस्ताना मोठा होतो, हे माझं वाक्य तुम्ही लिहून ठेवा। पश्चिम बंगाल जिंकल्या, दिव्याची एक वात जास्त पेटली, दिवा विस्ताना मोठा होतो। NDAच्या पतनाची ही सुरुवात असं मी मानतो। जिंकले पश्चिम बंगाल, जिंकले आसाम, तरी त्यांना देश चालवणं सोपं नाहीये।
केरळम हे एकमेव राज्य सोडलं तर 5 राज्यांपैकी 3 ठिकाणी भाजप आणि मित्रपक्ष आहेत. तर तमिळनाडूमध्ये अभिनेता थलपती आणि त्यांच्या टीकेव्ही या नव्या पक्षाची सत्ता आली. त्यामुळे इंडिया आघाडीचा विचार केला तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव आणि तमिळनाडूमध्ये स्टॅलिन यांची हार इंडिया आघाडीसाठी धक्कादायक आहे. कारण 2029च्या लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर राज्यांमध्ये विशेषतः भाजपची ताकद वाढत चालली आहे. कृष्णा सोनारवाडकरसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.